संविधान पे हमला नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। संविधान पे हमला नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। संविधान पे हमला नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। मनुवादी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मनुवादी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। हमारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। सोशल जस्टिस जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। जेंडर जस्टिस जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। धर्म के नाम पे झगड़ा करना बंद करो, बंद करो, बंद करो। बाबा साहेब के देश में जातवाद धर्म का लफड़ा नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। बाबा साहेब के देश में जातवाद धर्म का लफड़ा नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। हम अपना अधिकार मांगते हैं, किसी से भीख मांगते। हम अपना अधिकार मांगते हैं, नहीं किसी से भीख मांगते। सोमनाथ को न्याय दो, न्याय दो, न्याय दो। सोमनाथ को न्याय दो, न्याय दो, न्याय दो। वो न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। महाराष्ट्र पुलिस जवाब दो, जवाब दो, जवाब दो। महाराष्ट्र पुलिस जवाब दो, जवाब दो, जवाब दो। वो एकनाथ शिंदे चुप्पी तोड़ो, चुप्पी तोड़ो, चुप्पी तोड़ो। वो एकनाथ शिंदे जवाब दो, जवाब दो, जवाब दो। वो सोमनाथ को न्याय दो, न्याय दो, न्याय दो। वो सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। आंबेडकरांचा विजय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। हे सर्वांना माहितीच आहे। परभणीमध्ये जो संविधानाच्या शिलालेखाला ज्या पद्धतीनं विटंबना करण्यात आली, त्या अशा माणसाच्या मानसिकतेला जो या भारत देशामध्ये राहून सुद्धा या प्रथम पुस्तकाला, जी न्याय व्यवस्था चालवणाऱ्या या भारताची प्रथम पुस्तिका, ज्याला आपण संविधान बोलतो, अशा संविधानाची विटंबना करणाऱ्याला लाज वाटली नाही का? हा भारत देश ज्या संविधानावर चालतो, त्या संविधानाच्या माध्यमातून तमाम वंचित, शोषित, पीडित, शेतकरी, शेतमजूर फक्त इतकेच नाही तर या भारत देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिकाला या संविधानाचा फायदा आहे। परंतु हे असं कृत्य करून संविधानाबद्दल जी मोडतोड केली, या गोष्टीमुळे परभणीमध्ये एक उकाळ आला, एक आग निर्माण झाली। ती लोकांच्या मनातली आग। त्या आगेच्या कारणानिमित्त सर्व लोकांनी तिथे शांत पद्धतीनं त्यांचं निषेध व्यक्त केला। पण ते कोणचे टोळके आले होते आमचा निषेध भंग करण्यासाठी हे आम्हाला माहित नाही। त्याच्यामध्ये आमच्या सर्व सामान्य शिक्षित वर्ग जो रस्त्यावर उतरला होता, जो संविधानाला मानतो, अशा लोकांना यांनी मुद्दामून धरून नेलं का? अनेक वर्षापासून जो समाज खितपत पडला होता, हो मी असं डायरेक्ट बोलतो, जो खितपत पडला होता, त्यांना आज ज्या पद्धतीची ऊर्जा भेटते ती यांना नाहीशी आहे का? या सरकारला आमचं दुःख दिसतंय का नाही? एका बाजूला आमचा माणूस खुनानी लथपथ होतोय आणि एका बाजूला यांचं मंत्रिपदाचं विस्तार होतं। मला एवढं सांगायचंय की आम्ही मरतोय। आम्ही ज्या भारत देशामध्ये राहतो, 75 वर्ष पुढे आलंय, संविधानाला देखील तेवढे वर्ष व्हायला आलेत, तरी आज जी अवस्था गेल्या काळापासून आमच्यावर होत होती तीही आजही आहे असं दिसतंय। आम्ही हॉस्पिटलसाठी तरसतो, दवाखान्यामध्ये गेल्यावर कोणची न्याय व्यवस्था ही? आम्हाला अशा पद्धतीचा न्याय हा हरगिज नकोय। अशा प्रशासन जे आम्हाला न्याय देईल तर अशा प्रशासनाला आम्ही जराही गिनत नाही। आम्ही संविधानाला मानतो, आम्ही संविधानाला मानसारे मानणे। जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आमचा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी याला अटक केली। तो लॉचा अभ्यास करत असताना त्याला कायदे सुव्यवस्था सर्व माहित असताना तो दगडफेक करेल अशातला आमच्या तमाम भीम सैनिकाला हा प्रश्न आहे मनात। आम्हीही सुसज्ज पद्धतीने इथे सर्व शिक्षित वर्ग एकत्र होऊन हे आंदोलन करतोय। आम्हाला माहिती आहे की आम्ही कशा पद्धतीचं आंदोलन केलं पाहिजे, त्यामधलाच तो एक होता। पण त्याला इतकी बेजबर मारहाण करण्यात आली, त्या कारणानं त्याची कस्टडीमध्येच
त्यांनी त्याचा दम सोडला. आता 1 घंटा आधी त्याचं पार्थिव परभणीला गेलं आणि तिथं त्याचा कार्यक्रम ते उरकण्याचं काम चालू आहे. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आल्या की त्याला बेदम मारण्यात आलंय, मल्टिपल इंजरीज. हा अन्याय कसा सहन करायचा? आम्ही आमचा निषेध करायला जर रस्त्यावर उतरतो, त्याची पूर्ण चौकशी केली पाहिजे त्या माणसाची. तुम्ही कोणची ऍक्शन घ्यायच्या आधी. आम्ही कोणालाही घाबरत नाही. आमचा निषेध आम्ही कायम व्यक्त करत राहू. पण जो शहीद सोमनाथ सूर्यवंशी आमच्यातून आज हिरावून गेलाय, तो प्रत्येक घरात निर्माण होईल. तुम्ही तुमच्या जबरदस्तीला आम्ही बिलकुलही घाबरत नाही. पण माझं एवढं म्हणणं आहे, या प्रशासनाला काळजीपूर्वक काम केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आमच्या दलित वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली इतकं बेजबर मारण्यात आलं लोकांना घराघरातून काढून. तुम्ही कोणची न्याय व्यवस्था मानताय, तुम्ही कोणचे लॉ ऑर्डर मानतायत हे आम्हाला माहीत नाही. पण जेव्हा जेव्हा संविधानावर गोष्ट होईल, जेव्हा जेव्हा या देशाच्या कोणत्याही गोष्टीवर येईल, तर एक संविधान प्रेमी म्हणून आम्ही सर्व या रस्त्यावर कायम उतरू. आणि आमच्यातला आज एक व्यक्ती, एक शहीद, आमचा सूर्यवंशी भाऊ शहीद झालेला असून मला एवढंच सांगायचंय, याला श्रद्धांजली मी अर्पित करतो माझ्या कुटुंबाकडून, सर्वेकडून. आणि प्रशासनाला हेच बोलतो की लवकरात लवकर तिकडचे तात्काळ जे पोलीस वरिष्ठ अधिकारी असतील या जेही असतील, तिकडचं जे सुव्यवस्था ज्यांच्या हातात असेल, अशा लोकांचं निलंबन करावं, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ही मागणी या ठिकाणी आज मी बुद्धभूषण कुंदन गोटे, मी माझ्या कार्यकर्ते मित्रांतर्फे मी करत आहे. जय भीम. सर्व कार्यकर्त्यांना पहिल्या प्रथम माझ्याकडनं क्रांतिकारी जय भीम. बंधूंनो, गेल्या 10 तारखेला परभणी या ठिकाणी लॉच्या 3ऱ्या वर्षाला असणारा सोमनाथ सूर्यवंशी हा विद्यार्थी, तिथे अक्षरशः त्याची व्हिडिओ क्लिप आली. इतका रक्ताभांबळ मारलाय तिथल्या प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने. आणि ते त्याला तिथे आतमध्ये बोलून मारलाय, लॉकअप मध्ये मारलाय, त्याचा तिथे मृत्यू झालाय. फार एकदम वाईट परिस्थिती चालली आपल्या दलित लोकांची. पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकी दलित लोकांची अवस्था इतकी खराब आहे. हे का आहे, कशामुळे, याच्या पाठीमागचं षडयंत्र काय आहे, नेमकं त्याला शोधून काढणं हे गरजेचं आहे. आज परभणी सारख्या ठिकाणी इतकी मोठी भयंकर आज अवस्था चालू आहे की आमचे प्रकाश आंबेडकर गेलेत. आज त्यांचा पाठ तिथे आहेत. आज त्यांनी केसेस भरल्यात पूर्ण. त्यांनी तिथे चालू केले संपूर्ण कामं. काल रामदास आठवले साहेबांची पण काल तिकडे सभा झालेली आहे. तेव्हा कधी कुठली गोष्ट हे लोक का आमच्या मागे लागतात आज पण कळलं नाही. फार शोकांतिका आहे, फार मोठी. तेव्हा हा मनुवाद संपला पाहिजे. आज आपल्याला भारत देशाला आझादी मिळून जवळजवळ 76 वर्ष व्हायला आलेत, तरीही अजूनही दलितांवरती अन्याय अत्याचार चालूच आहेत. नाही लावलंय काय या मनुवाद्यांनी काही कळत नाहीये. तेव्हा हा मनुवाद संपला पाहिजे. मी काही जास्त बोलणार नाही. आता बाळापुटे यांनी सांगितलं परिस्थिती काय आहे आणि हे महाराष्ट्रात थांबलं पाहिजे. आंदोलनं पुन्हा होत नाहीत. माणसाने विचार करणं अशी गोष्ट आहे. हे काय चाललंय, काय हे सरकार गेंद्याची कातडी टाकून पांघरलेलं सरकार आहे. त्या सरकारकडे काही दयामाया काही राहिली नाही. यांना फक्त यांच्या सत्तेची पडली, यांना यांच्या खुर्चीचं पडलंय. दलित तिकडे मेला तरी चालेल, पण यांची खुर्ची शाबूत राहिली पाहिजे, अशी परिस्थिती आहे या सरकारची. मी काही जास्त बोलणार नाही. मला 2 शब्द बोलण्यात दिले त्याबद्दल मी सर्वात आभारी आहे. जय भीम. साथियों, सबसे पहले मैं सभी को क्रांतिकारी जय भीम और क्रांतिकारी अभिवादन पेश करते हुए और हमारे साथी सोमनाथ सूर्यवंशी को श्रद्धांजलि देते हुए अपनी बात को आगे लेके जाऊंगा. 2-3 बातें यहाँ पर करी गई कि एक इंसान को पुलिस कस्टडी में मारा गया, तो ये बात समझने की है, ये आदमी आज से 4 दिन पहले हमारे ही तरह खड़ा हो सकता था हमारे साथ, और आज ये इंसान नहीं है. तो ये हमारे साथ और हमारे जैसे किसी भी व्यक्ति के साथ हो सकती है. दूसरी बात कि अगर इसका बाप का घर मलाबार हिल में या मरीन लाइंस के पास होता तो क्या इसके साथ ये होता, ये सवाल हमको पूछने की जरूरत है. तो मुझे नहीं लगता होता. और हमारे महाराष्ट्र के बहुत बड़े नेता है रामदास आठवले, मुझे लगता नहीं कि उनके बेटे के साथ ये हो सकता है. मेरी समझ ये बोल के, तो मुझे लगता है ये चीज को भी समझना जरूरी है कि सिर्फ ये नहीं है कि हम जात पे बात करें. कि अभी हम देखते हैं कि कई मुसलमानों को पकड़ के मारा जा रहा है, हम देखते हैं कि दलितों को पकड़ के मारा जा रहा है, आदिवासियों को पकड़ के मारा जा रहा है. और हमने पिछली बार भाव भी हमारे साथ आरजी कर वाले मुद्दे पे थे, औरत को पकड़ के उसके साथ बलात्कार किया गया, तोड़ा गया, काटा गया. तो ये हैवानियत जो है, ये सिर्फ हम एक समुदाय, एक जात, एक वर्ग, एक मजहब विशेष के साथ जोड़कर नहीं देख सकते.
तीसरी बात, इसका जिम्मेदार कौन है? कुछ लोग ये कहते हैं कि जिम्मेदार वो पुलिस वाले हैं जिन्होंने उसको अस्पताल नहीं लेके गए। तो मैं पूछता हूं कि उनको ऑर्डर किसने दिया? ये बात सबसे जरूरी है। अगर हम ये बात भूल जाएंगे कि ऑर्डर देने वाला कौन है और हम ये बोलेंगे कि पुलिस वाला जिम्मेदार है, भाई पुलिस वाला हमारा भाई, चाचा, भतीजा है, हमारे घर में से जाने वाला व्यक्ति है, तो पुलिस वाला अपने आप में जिम्मेदार नहीं है, बल्कि जहां से ऑर्डर आ रहे हैं, लाठी चार्ज से कहीं से ऑर्डर आते हैं। और हमको पुलिस वाले, हम जानते हैं, हम आंदोलन के लोग हैं कि भाई पुलिस वाले कहते हैं हमारा आपसे व्यक्तिगत कुछ मसला नहीं है, लेकिन हमको ऊपर से ऑर्डर आए हैं, ये सब लोग सुनते हैं। तो ये समझना है जो ऊपर से ऑर्डर आए हैं इसको कटघरे में खड़ा करना हमारी जिम्मेदारी है, और बिना उसको कटघरे में खड़े किए हुए हम ये नहीं बोल सकते कि हम साथी सोमनाथ सूर्यवंशी की बात कर सकते हैं। उसके अलावा मैं ये बात करना चाहूंगा कि ये आज से नहीं, जिस तरह दादा ने कहा कि ये हजारों सालों से चला आ रहा शोषण है। हमें आज, मैं चाहता हूं कि काफी सीनियर अम्बेडकरवादी कार्यकर्ता भी हमारे साथ मौजूद है। खैरलांजी में जो 2007 में हुआ, एक औरत के जिस्म के हिस्से काटे गए और उसके बेटों को कहा गया ये औरत का अपनी मां का बलात्कार करो। 2016 में जब रोहित वेमुला नाम के एक पीएचडी स्कॉलर जो हैदराबाद यूनिवर्सिटी में पढ़ रहे थे, जब उन्होंने आत्महत्या की, तब 2022 में हमारे साथी कई पवई से आए हैं, 2022 में जब दर्शन सोलंकी को आत्महत्या में मजबूर किया गया, ये सब चीजें एक साथ जुड़ी हुई है। हम ये नहीं कह सकते कि पुलिस वाले ने जब मारा तो उसने नाम देखा सूर्यवंशी। अगर इसी जगह एक इसका नाम देशमुख होता, सोमनाथ देशमुख होता, तो क्या पुलिस वाले मारते? ये सवाल है। देशमुख होता या और कोई ऊंची जात का होता तो क्या मारा जाता? तो सवाल हमको पूछने के हैं। सिर्फ निदर्शन करना, सिर्फ आवाज उठाना मकसद नहीं है। जरूरी है हम अपने आप से सवाल पूछें, और सवाल पूछने के बाद अपने आप को संगठित करें। जिस तरह बाबा साहब ने कहा, शिका संगठित हुआ नहीं, संघर्ष करा। संगठित होना होगा ब्राह्मणवाद के खिलाफ, संगठित होना भांडवलशाही के खिलाफ, तभी हम ये लड़ाई जीत पाएंगे। और मैं सभी को फिर से क्रांतिकारी जय भीम और क्रांतिकारी सलाम पेश करता हूँ कि उन्होंने मेरी बात सुनी। बहुत बहुत शुक्रिया आप सभी का यहाँ आने का। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। सगळेजण बाजूने उभे राहा. अजून खाली मागे उभे राहा. हा सर, खूप मोठे आहेत, जास्त आहेत. है क्या देशमुख है वो ना, किसका जहांगीर भाई का बोल रहा है तो क्या? अत्याचार चालले त्याच्या विरोधात आपण जे आज ते आंदोलन करत आहात, जे सोमनाथ सूर्यवंशी त्यांचं जे अत्याचार प्रकरण झालं त्याच्यावर आपण काय करणार? माझं एवढंच म्हणणं आहे, जी जाती व्यवस्था वर्षानुवर्षापासून चालू आहे, जे दलितांवर अत्याचार चालू, जे काही महाराष्ट्राची परिस्थिती बघतोय, हर 10 दिवसाला 5 दिवसाला कुठं कुठं ना दलित हत्याकांड आम्ही बघतो, आमच्या बाबासाहेबांची विटंबना होताना बघतोय. हे काय चाललंय देशामध्ये? आम्हा दलितांना कुठं जागा आहे का, कुठं स्थान आहे का, हे आज प्रशासनाने दाखवलं. हे रक्षक आहेत का भक्षक आहेत, हा सवाल आज माझ्या या ठिकाणी मनामध्ये येतोय. एक आंबेडकरीवादी म्हणून जर संविधानाला कोणी छेडलं तर पहिले भीम सैनिक हा रस्त्यावर येतो. ही खूप मोठी खंत आहे माझ्यात, की जेव्हा जेव्हा संविधानावर बोट ठेवलं जातं तेव्हा फक्त एक पर्टिक्युलर समुदायच का रस्त्यावर येतो, का माझे सर्व भाऊ येत नाही? आज मुंबईमध्ये तरी तशी परिस्थिती नाही. माझ्या बाजूला हिंदू भाऊ पण आहे आणि मुस्लिम भाऊ पण आहे. जो जो संविधानाला मानतो तो सर्व इथं उभा आहे, आणि हा उद्रेक खूप मोठा होऊ शकतो.
तुम्ही जर आम्हाला अशीच कायम वागणूक दिली, तुम्ही प्रशासन असून जर असं वागत असले तर आम्ही अशा प्रशासनाला मानत नाही, लात मारतो अशा प्रशासनाला, बिलकुलही गिनत नाही. आम्हाला संविधानाला मानणारे आम्ही लोक आहेत, बाबासाहेबांना मानणारे आम्ही लोक आहेत. मग या कारण मला एवढंच सांगायचंय की जिथं जे काही प्रशासनाने गोष्टी केल्यात, खोट्या नाट्या करून एकाला एवढं मारलं कस्टडीमध्ये की तोनी जीव सोडून दिला, त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये लिहून आलं मल्टिपल इंजरीज, म्हणजे एवढं मारलं की त्याला जीव सोडावा लागतो. आणि तो कोण पोरगा होता? लॉचा स्टुडंट. अरे आम्हाला हे कसं मान्य होईल? तुम्ही बोलणार की हा दगड फेकतोय, यांनी आग लावली. अरे तो लॉचा स्टुडंट आहे, शिक्षित वर्ग आहे. कोणी टोळके, आता ते तुम्ही पाठवले, प्रशासनानेच आम्हाला मारायला पाठवले का कोणी पाठवले त्याची जाच करा तुम्ही. कोण करतंय, तुम्ही कोणाला नेताय, कोणाला बेदम मारताय. कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली तुम्ही दलित वस्त्यामध्ये घुसता आणि घरातून काढून मारता. माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ आहेत. काय चाललंय हे? आजकाल जे पाहतात सगळ्याकडे जे आहे, मुस्लिम असो कुठल्याही धर्माचं असो, अत्याचार सुरू आहे. मला कुठे ना कुठे वाटत असेल तर संविधान खतरेमध्ये आहे असं वाटतं. बघा, संविधानाची आहे ना, शिलालेख जे असतं ना, शिलालेख जे होतं त्याची विटंबना होत होती. त्या उद्रेक पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात होत. तर ज्या दिवशी संविधानावर हा प्रश्न येईल ना, त्या दिवशी हा भारत बंद करण्याची ताकद एका आंबेडकरीमध्ये त्यामध्ये, आणि हे आम्ही करून दाखवू. संविधान तुम्ही कधी बदलू शकत नाही, कारण प्रत्येकाला जे हक अधिकार आज भेटतात ते संविधानामुळे भेटतात. आणि तुम्ही या कोणी प्रशासनाने हे प्रयत्न केला, शासनाने प्रयत्न केला तर त्याला खंबीरपणे रस्त्यावर उतरायला आम्ही आंबेडकरवादी सर्व सक्षम आहोत. तुमच्या आंदोलनामध्ये पाहिलं विषयांवर कोर्ट उचललं का, हे गप्प का? तुम्हाला काय वाटतं की शिंदे साहेबांनी याच्या काही माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राचे जेव्हा आपण प्रमुख होतो, या आता ठीक आहे मंत्री बदलले, पहिले होते, पण माझं म्हणणं आहे की इथं आम्ही आमच्या कपड्याला रक्त लागलंय आणि तुम्ही खादी कपडे घालून फिरता का? तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेता का? अरे तुम्ही या महाराष्ट्राचे पालक आहेत ना, तर तुम्हाला माहिती असावं तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय चालली आहे, काय अवस्था आहे. तुम्ही एक बाईट देऊ शकले नाही, तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन थांबवू शकले नाही. काय व्यवस्था ही? आज तरी एखादी बाईट दिली, तुम्ही बोलले, भेटायला गेले, त्याला पैशाची मदत केली, तुम्ही केलं काय? हा माझा एकदम निस्वार्थीपणे एक समाज घटक म्हणून, एक भारतीय म्हणून, एक संविधान प्रेम म्हणून माझा डायरेक्ट प्रश्न आहे. हो.